माजी आमदार यशवंत माने हे कुणाच्या सांगण्यावरून बोलते हे त्यांनी आधी सांगावं मला। आणि माजी आमदार त्यावेळेस उमेदवार होते आणि त्यावेळेस एका उमेदवाराला जर एखादी महिला जर ऑफर मागत असेल, ऑफर केली असेल, म्हणत असेल की मला असं अशी मागणी केली असेल, मला हे द्या, मला ते द्या, तर त्यांचं ऑफिस जिथं होतं ना तिथं मी सुप्रिया त्यांच्या सांगण्यावरून गेलेले होते। मी प्रत्येकांकडे गेले होते न्याय मागण्यासाठी। मी प्रणिती शिंदेताईकडे गेले, मी सुप्रिया ताईंकडे गेले, विजय वडेट्टीवार साहेबांकडे गेले, अंबादास दानवेंकडे गेले, अजितदादांना मी निवेदन दिलेलं आहे, दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिलेलं आहे। झालेला प्रकार प्रत्येक नेत्यांच्या कानावर घातलेला होता आणि मग त्यांना पण मी असंच ऑफर त्यांना पण मागितलं असेल का काय? ते पण त्यावेळेस सत्ताधारी होते ना, काही विरोधक पण होते आणि काही सत्ताधारी होते। प्रत्येक आमदार खासदार कोण अशी मागणी केली असती मला मदत द्या म्हणून? हे विद्यमान आमदार असल्यामुळे मी तिथं गेले होते, ते पण सुप्रियाताईंच्या सांगण्यावरून गेले होते। त्यावेळेस ते म्हणतात मी आता एवढं त्यांना मागितले, एक गाडी मागितली आणि 10 लाख रुपये मागितले, त्यांचं कॅल्क्युलेशन थोडंसं चुकतंय। जर मला उमेश दादा पाटील आणि राजू भाऊ खरे प्रचाराच्या दरम्यान इथं या आमच्या व्यासपीठावर या जर म्हणत असतील म्हणले आणि त्यांनी जर 50 लाख रुपये देतो म्हणले तर ह्यांना मी एक इनोवा गाडी, आय थिंक इनोवा गाडीची किंमत 25 लाख धरा आणि 10 लाख रुपये कॅश, 25 + 35 किती झाले? 10 + 35 म्हणल्यानंतर किती? 45 लाख रुपये जर झाले, 35 लाख झाले असतील। 25 + 10 35 मग 15 लाखाचा मी लॉस का केला असता? आणि एखाद्या माणसाकडून 50 लाखाची जर ऑफर असेल तर समोरच्या माणसाला तुम्ही 1 कोटी रुपये मागू शकता ना। मुलगा रडत असेल तर आई त्याला 1 चॉकलेट देते तर तो थांबत नाही, तर वडील त्याला 4 चॉकलेट देतात, तो आईचं ऐकेल का वडिलांचं ऐकेल? मग त्यांनी मला 1 कोटीची ऑफर द्यायची होती। ते विद्यमान आता होणारे आमदार होते, सध्या तर तेव्हाचे विद्यमान होतेच ना। त्यांनी दाखवावं, कुठलाही माझे अकाउंट चेक करावे, माझ्या नावावर आता 1-1.5-2 वर्षामध्ये कुठं गाडी आहे का, फ्लॅट आहे का, बंगला आहे का, कुठल्या नातेवाईकांच्या अकाउंटवर मी कधी पैसे ट्रान्सफर केले असतील का, हेही दाखवावं। फक्त अनगर नगर पंचायत आज इलेक्शन पहिल्यांदा लागत आहे, तिथली बिनविरोध करायची आहे। हे ज्या पक्षामध्ये गेले तिथल्या पक्षांच्या नेत्यांना त्यांनी शब्द देऊन आलेले आहेत, अनगर नगर पंचायत ही आम्ही बिनविरोध करून दाखवणारच। आणि आता पहिला मान तर मिळायचा असेल तर पाटलाच्या सुनेलाच आहे, मग का सर्वसामान्य लोकांच्या महिला होत नव्हत्या? आज उज्ज्वला तिथे फॉर्म भरणार आहे म्हणून ते फक्त एवढं पॉलिटिक्स चालू करे। गेली 10 महिने ते शांत का बसले, 11 महिने शांत का बसले? मी ज्यावेळेस त्यांचा अभ्यास थोडासा कच्चा व्हायला लागलेला आहे, वयाच्या मानाने जरा चेकिंग करत जावं म्हणा। 25 ऑक्टोबरला नाही तात्या तर मी तुम्हाला 23 ऑक्टोबरला भेटायला आले होते आणि जर मी तुम्हाला तिथं मागणी ऑफर केली तर तुमच्या ऑफिसच्या खाली बंड गार्डन पोलीस स्टेशन होतं। मला ही महिला मागाली म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला लगे नोंद का केली नाही? याच्या आधी पण एक महिला त्यांना हनी ट्रॅप काय असतं त्याच्यामध्ये अडकवत होती, मग उज्ज्वला तिथेलाही खाली जाऊन लगे केस करायची ना। मिटवून घ्या। विद्यमान आमदारला ज्यावेळेस उज्ज्वला तिथे 15 ऑगस्टला बसली उपोषणाला त्यावेळेस आले नाहीत भेट द्यायला, तिरुपती बालाजीला गेले। ज्यावेळेस अनगर अप्पर तहसील त्याच वेळेस माझे 4 बांधव बसले होते उपाशी, अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करायचं अनाधिकृतपणे नेलेलं होतं रजिस्टर ऑफिस आणि ते त्यावेळेस आले नाहीत आमचे उपोषण सोडवायला, ते तिकडे फिरत राहिले। नगरपंचायतची निवडणूक होतीये, राजन पाटलांच्या सुनेनं फॉर्म भरलेला आहे, तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही सुद्धा उमेदवारी अर्ज दाखवणार आहात का? काय नेमकी भूमिका आहे? कोणत्या पक्षाचा पाठिंबा? मला 3-4 पक्ष माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि मी तिथे फॉर्म भरणार आहे आणि मी तिथे फॉर्म भरायला येऊ नये म्हणून ज्या दिवशी फॉर्म चालू झाली प्रक्रिया 10 तारखेपासून त्या दिवसापासून इतकं समाजाला आहे ना, आता बोलत नाही मी। 18 पगड जाती धर्माचे युवक युवती महिला तिथं उभा केलेल्या आहेत, उज्ज्वला तिथेला फॉर्म भरू द्यायचा नाही, ती आली की तिच्यावर हल्ला करायचा, काहीतरी अश्लील तिला बोलायचं की जेणेकरून तिला हे करण्याचा प्रयत्न होईल की रागाला येईल आणि तिथं काहीतरी घातपात तिथं करण्याचा प्रयत्न होईल, असं त्यांची तयारी चालू आहे। मग आज सीएम साहेबांना गृहमंत्री तुम्ही आहात ना, आज लाडकी बहीण फॉर्म या भरायला येणार आहे आणि तिथं तुम्ही हल्ला करणार आहात, असं जर तिथं लाडक्या बहिणीवर जर हल्ला झाला तर सीएम साहेब तुम्हाला उद्या जनतेला तोंड द्यावं लागणार आहे। पुन्हा तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या प्रवृत्तीचा माणूस आपल्या पक्षामध्ये घेतला। भाजप हा खूप सुरक्षेची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? मला सुरक्षेची नाही, मला 2 वर्ष झालं भोळ पोलीस स्टेशन मला सुरक्षा देत आहे। ज्या वेळेस मला गावामध्ये जायचं असतं त्यावेळेस मला प्रोटेक्शन दिलं जातं। साधी गोष्ट आहे, उज्ज्वला तिथे आमदार खासदार कुठल्याही पदावर, शासकीय पदावर नाही किंवा कुठल्याही राजकीय पदावर नसताना तिला प्रोटेक्शन का दिलं जातं? त्यांना माहिती तिला अनगरला जीवाला धोका आहे आणि हा प्रत्यय त्यांनी मध्ये हे पण मी इलेक्शन झाल्यानंतर मी मध्ये गेले, मानवी हक्क आयोगानं आम्हाला पंचनामा करण्यासाठी तिथं पाठवलं, तर मी तिथे गेल्यानंतर 500 लोकांचा जमाव माझ्या अंगावर परत ह्यांनी घातला। त्याची केस आहे, तिथे चालू केस आहे मोहोळ पोलीस स्टेशनला। पहिल्यांदा नगरपंचायत निवडणूक लागते, तुमचा निवडणूक लढाईचा निर्धार ठाम आहे। माझ्यावर हल्ला झाला, माझ्या मुलाला आणि मला तिथे दगाफटका जरी झाला तर आम्ही तिथेच बघा विषाची ही बाटली घेऊन जाणार आहे, लास्ट सांगते तुम्हाला। आणि मी तिथं फॉर्म भरल्यानंतर तिथंच दोघं मायलेकर बसू, काय आमचा घातपात करायचं ना, इतरांच्या हस्ते करू नका, दुसऱ्यांना बळी देऊ नका, तुम्ही तिघही बापले आणि तुमचं माझं वय आता त्याच्यातून
या यशवंत मानेने उडी घेतली ना, तुम्ही चौघांनी मिळून तिथेच आम्हाला मारून टाकायचं. तुमच्यावर देखील आरोप होऊ शकतात की ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभेच्या आधी आरोप केलेले आहेत, नगर परिषदेची निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यावेळेस तुम्ही आरोप केला, असा देखील तुमच्यावर आरोप होऊ शकतो. मग मी राजकीय आहे का? ह्या आधी पूर्वीपासून ज्या वेळेस मी आमदार खासदारांकडे न्याय मागायला जाते त्यावेळेस मला न्याय दिला जात नाही. उपोषण केले त्यावेळेस माझी कुणी दखल घेतली नाही, त्यावेळेस ते उपोषणस्थळी आले नाहीत. हे फक्त जेव्हा केव्हा कॉल त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून केला की म्हणतात भेटायला या, एकटं भेटायला या, शेळव्या गावात भेटायला या, का 4-5 बहिणी घेऊन या, वयस्कर माणसं घेऊन या, असं का म्हणत नाहीत? एकटं महिलेला का बोलवतात? विद्यमान आमदार त्यावेळेस ते विद्यमान होते ना. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात फक्त ज्या काही अन्याय तुमच्यावर झालेला आहे त्या अन्यायाचा वाचा करण्यासाठी, माझ्या एकटीच्या अन्यायासाठी नाही, अनगरमध्ये आतापर्यंत खूप महिलांवर अन्याय झालेले आहेत, खूप समाजावर पण अन्याय झालेले आहेत आणि खूप गावातील लोकांवर अन्याय झालेला आहे आणि खूप गावं आमच्यासारखी बाहेर गेलेली आहेत. आणि त्या सर्वांचीच इच्छा आहे की ताई तुमच्या मार्फत आम्हाला न्याय मिळेल. आणि ते म्हणतात आम्ही कसं जे आम्हाला परत पाहिजे त्या पद्धतीने आम्ही सपोर्ट करू, पण तुम्ही उभं राहावं ना, अनगरच्याच लोकांची इच्छा आहे. आणि पाटील साहेब, मी आमदार राजन पाटलांनाच सांगते, घर का बेदी लंकाडा आहे ही म्हण आहे ना, त्यापैकी तसंच सांगते, तुमच्या अवतीभोवतीची जी माणसं आहेत, जे कोण तुम्ही आहेत, आता ही राजन पाटलांचं म्हणणं आहे यशवंत मानेंनी तुमच्यावर किती कशी टीका केली हे पण व्हिडिओ माझ्यापाशी आहेत. राजन मालक म्हणू दे, मला दाखवा, मी ते दाखवे. तुम्ही तर विधानसभा निवडणुकीमध्ये राजू खरेंच्या व्यासपीठावरती गेलेला होता. आता जेव्हा तुम्ही नगरपंचायतला फॉर्म भरतायत, राजू खरे असतील किंवा उमेश पाटील असतील, या दोघांचा तुम्हाला पाठिंबा असेल का? आता ते योग्य वेळी सांगेन मी. आता मी जेव्हा किंवा फॉर्म भरायला जाते तर ते जर योग्य वेळी सांगते ना. फॉर्म आता दिवस तर 3 राहिलेले आहेत, झाली आहे तयारी तरी, पण माझी तयारी पूर्ण खच्चीकरण व्हावं, मानसिक हिला टेन्शन यावं, हिने ह्यातून परावृत्त व्हावं म्हणून हे 1 वर्षानं आता केलेलं हे कांड आहे. मग राजन यशवंत मानेंना सांगणार, माझ्यासारखी बहीण असेल तुम्हाला, जर आरोप करायचे होते तर तुम्ही त्यावेळेस आमदार होतात आणि तुम्ही उमेदवार पण होतात. उमेदवारीच्या तिथल्याच स्टेजवर दाखवायचं होतं, बघा काही उज्ज्वलासाठी अशी पैशाची मागणी कराली, तुम्ही निवडून आला असतात. आता पण अनगरची निवडणूक बिनविरोध झालेली आहे, ही निवडणूक तुम्ही बिनविरोध होऊ देणार नाही? बिनविरोध झालेली नाही, आणखी फॉर्म गेलेले नाहीत. आणि ग्रामपंचायत झाली होती, आता ग्रामपंचायत 68 वर्ष झालं नाही, तिथं कुणाचं मत कधी घेतलं जात होतं का? विचारत होते का ती कुणाला भरायचंय का फॉर्म? प्रत्येक बॉडी जी असते 7-7ची जी कमिटी असते त्यावेळेस आम्हाला विचारत होते का? एकदाही ते विचारत नव्हते. स्वतःची मत ही असं ह्या माणूस उभा करायचा, तो माणूस उभा करायचा, स्वतःच ठरवतात. आणि आताही त्यांनी जो प्रकार केलाय की असं आमची बिनविरोधच होणार, त्यांनी विचारले का जनते माता भगिनींना की कुणाला इच्छा आहे का? मतं तिथं घेतली जात नाही, तिथं मतं लादली जातात. आणि ही सगळीकडे मी गेले तर एकच माझं सांगणं आहे, प्रत्येक ठिकाणी गेलेली आहे, कुठं न्याय भेटलेला नाही, फक्त न्याय भेटलेला आहे तर मनोज दादा दरांगे यांच्या दरबारात उज्ज्वला तिथेला न्याय मिळालेला आहे. मला लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.